नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी शुभम देशमुख, संचालक चाणक्य करिअर पॉईंट पुणे. आजचा व्हिडिओ जो आहे, बरेच विद्यार्थी मेडिकलचा आणि डेंटलचा राउंड 2 कधी सुरू होणार आहे याच्या संदर्भात बरेचसे प्रश्न येत होते. शेवटी आता सगळ्यांचा एक आउटपुट आपल्याला भेटलाय, की सगळ्यांचा एक उत्तर आपल्याला भेटलाय आणि एमसीसीने काल राउंड 2 साठीचा आणि पुढील राउंडसाठीचा एक शेड्यूल इथे जाहीर केलाय. या शेड्यूलमध्ये कसं काय दिलाय राउंड 2चा आपण एक थोडक्यात समजून घेऊ आणि कुठल्या विद्यार्थ्यांनी इथे कशी चॉईस फिलिंग करायची त्याचं पण एक समजून घेऊ. तर राउंड 2 सुरू होणार आहे. व्हेरिफिकेशन ऑफ टेंटेटिव्ह सीट मॅट्रिक्स बाय द पार्टिसिपेटिंग इन्स्टिट्यूट्स. हा इन्स्टिट्यूटचा पार्ट असतो. विद्यार्थी आणि पालकांसाठीचं इथे काही नसते. 3 तारखेला 5 वाजेपर्यंत सीट सरेंडरची नोटीस होती. 3 तारखेला 5 वाजल्यानंतर कदाचित 4ला किंवा 5ला आपल्याला व्हॅकन्सीज कळतील. सेकंड राऊंडला फर्स्ट राऊंडला सर आम्ही रजिस्ट्रेशन नव्हतं केलं, तर सेकंड राऊंडला मी डायरेक्ट एंट्री करू शकतो का? तर सेकंड राऊंडला नवीन रजिस्ट्रेशन करण्याची संधी सगळ्यांना परत एकदा मिळत असते. सेकंड राऊंडला रजिस्ट्रेशन सुरू होणार 4 तारखेपासून तर 9 तारखेपर्यंत दुपारी 12 वाजेपर्यंत आणि पेमेंट 3 वाजेपर्यंत आहे. चॉईस फिलिंग आणि लॉकिंग 5 ते 9 पर्यंत आहे. आता ज्या विद्यार्थ्यांनी याच्या आधी रजिस्ट्रेशन नव्हते केले ते परत इथे पार्टिसिपेट करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांनी याच्या आधी 11,000 रुपये भरून 2 लाख रुपये भरून 2,05,000 भरून रजिस्ट्रेशन केलं त्यांना परत रजिस्ट्रेशन करायची गरज नसते. त्यांना फक्त चॉईस फिलिंग इथे हे करायची असते. चॉईस फिलिंग साठीचा वेळ आहे 5 ते 9. तर आपण 5, 6 किंवा 7 तारखेपर्यंत सगळ्यांनी चॉईस फिलिंग संपवायचा प्रयत्न करू किंवा 8, 9, 10. कारण 8, 9, 10 हे बीएमएसचं चॉईस फिलिंग असणार आहे. स्टेट कोटा, ऑल इंडिया कोटा दोन्हीसाठीचे. तर ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस बीडीएस साठी ऑल इंडिया कोट्याचे चॉईस फिलिंग द्यायचे आहे त्यांनी 5, 6, 7 या 3 दिवसात येऊन आपली चॉईस फिलिंग कंप्लीट करून घ्यायचे आहे. पुढील 3 दिवस हे आयुषच्या विद्यार्थ्यांसाठी असतील. रिझल्ट आहे 12 तारखेला. 13 तारखेपासून 19 तारखेपर्यंत रिपोर्टिंग आहे. म्हणजे 12 तारखेला जो रिझल्ट येईल त्याच्यानंतर 13 पासून 19 तारखेपर्यंत जे कॉलेज मिळाले त्या कॉलेजला जावं लागेल. आता बरेच विद्यार्थ्यांनी राऊंड 1 ला सीट होल्ड केलेली आहे, कुठेतरी जाऊन प्रवेश घेतलेला आहे, डीडी जमा केला, ओरिजिनल डॉक्युमेंट जमा केला, 3 झेरॉक्सचे सेट दिले आणि रिटेन्शन फॉर्म भरला नाहीये, विलिंगनेस देऊन आलेले आहेत की मला पुढील राऊंड खेळायचा आहे. अशा विद्यार्थ्यांनी या राऊंडला जे कॉलेज त्यांना पाहिजे आहे असेच कॉलेज ऑप्शन्स मध्ये द्यायचे आहे. सर जर मला पहिल्या राऊंडला दत्ता मेघे भेटलं होतं, आता मला सेकंड राऊंडला कृष्णा कराड भेटलं नाही, सर मला कृष्णा कराड आवडलं नाही आहे, मला दत्ता मेघेच ठेवायचा आहे, असं होते का? तर असं होत नसते. सेकंड राऊंडला जर तुम्ही चॉईसेस दिले त्यातली जर तुम्हाला एखादं कॉलेज मिळालं तर ते कॉलेज तुम्हाला कंपल्सरी घ्यायचं असते. पहिल्या राऊंडला मिळालेलं कॉलेज हे ऑटोमॅटिक कॅन्सल झालेलं असते, ती जागा दुसऱ्याला मिळालेली असते. म्हणजे मला पहिल्या राऊंडला दत्ता मेघे मिळालं होतं, मला आता पुढच्या राऊंडला एमजीएम किंवा लोणीच पाहिजे, याच्या व्यतिरिक्त मला कुठलंही कॉलेज पाहिजे नाही. तर एमजीएम आणि लोणीच विद्यार्थी आणि पालकांनी ऑप्शन मध्ये ठेवायचं आहे. आणि एमजीएम आणि लोणी मधला जर विद्यार्थी आणि पालकांना कॉलेज अलॉट झालं तर ते कॉलेज त्यांना कंपल्सरी घ्यावं लागेल. दत्ता मेघे वर्धेचं जे कॉलेज आहे ते ऑटोमॅटिक कॅन्सल झालेलं असेल, तर त्याची जागा दुसऱ्याला मिळालेली असेल. सर मला राऊंड 1 ला कुठलंच कॉलेज मिळालं नव्हतं, त्यासाठी काय? तर तुम्ही नव्याने जे कॉलेज तुम्हाला पाहिजे आहे कंपल्सरी तेच कॉलेज इथे टाकले पाहिजे. सेकंड राऊंडला जर तुम्हाला एखादं कॉलेज मिळालं, जर ते तुम्ही घेतलं नाही तर तुम्ही जे डिपॉझिट भरलाय 10,000 किंवा 2 लाख रुपये किंवा 5,000 ते तुम्हाला परत मिळत नाही. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांनी बीडीएस लोणीला घेतलाय, पुढच्या राऊंडला चुकून माझं दत्ता मेघे आलं ना, आता मला दत्ता मेघे घ्यायचं नाही आहे, दत्ता मेघेची सीट जाते, लोणीची सीट जाते आणि 2 लाख फॉरफिट जे डिपॉझिट तुम्ही भरलाय ते पण फॉरफिट होतात. तर सगळ्यात महत्वाचा पॉईंट यामध्ये हाच आहे की जे कॉलेज राऊंड 2 ला विद्यार्थी आणि पालकांना मिळालं असेल ते कॉलेज कंपल्सरी विद्यार्थी आणि पालकांना घ्यावं लागेल. मग याच्यासाठी एकच सल्ला आहे की जे कॉलेज तुम्हाला पाहिजे आहे असेच कॉलेजचा चॉईस विद्यार्थ्यांनी पालकांना इथे द्यायचा आहे. म्हणजे तुमचं डिपॉझिटही वाचेल आणि पुढील प्रक्रियेसाठी तुम्ही सुद्धा इलिजिबल राहाल. आणखी याच्यानंतरचं एक तिसरं नोटीस आहे, याच्यावरून आपल्याला काय कळते तर नवीन स्टेट वर्सेस ऑल इंडिया कोटाचं नवीन एक शेड्यूल इथे आलेलं आहे. सेकंड राऊंड काउन्सिलिंग 4 ते 12 ऑल इंडिया कोट्याचं दिलं आणि 20 ते 21 ओके 19 लास्ट डेट ऑफ जॉईनिंग 19 ओके. स्टेट कोट्यासाठीचं सेकंड राऊंडचं रजिस्ट्रेशन 10 ते 19 दिलाय आणि 25 तारखेपर्यंत रिपोर्टिंग दिलाय. तर महाराष्ट्र राज्य सर चॉईस फिलिंग कधी होण्याची शक्यता आहे तर 10च्या पुढे स्टार्ट होण्याची शक्यता आहे. एक 12-13 तारखेला महाराष्ट्र राज्याचं राऊंड 2चं चॉईस फिलिंग होईल. ही प्रक्रिया, ही जी नोटीस आहे याच्या आधीची किंवा ही
फक्त आणि फक्त ऑल इंडिया कोट्यासाठी रजिस्टर्ड केलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे, किंवा ऑल इंडिया कोट्यासाठी आता MBBS, BDS कोर्सेससाठी जे विद्यार्थी रजिस्टर करतील अशा विद्यार्थ्यांसाठी आहे. BMS, BHMS, BMS किंवा फिजिओथेरपी आणि अलाइड कोर्सेससाठी या नोटीसचा कुठलाही संबंध नाही. मॅट्रिक्स आल्यावर विद्यार्थी आणि पालकांना ते ग्रुपमध्ये कळवण्यात येतील. आणि राऊंड 2 साठीचे जे नियम आहे म्हणजे तेच राऊंड 3 ला सुद्धा लागू होतात. तर राऊंड 2 ला विद्यार्थी आणि पालकांनी जे कॉलेजेस ते कंपल्सरी घेणार आहे असेच कॉलेजेस ऑप्शनमध्ये ठेवायचे आहे. अशीच माहिती मिळत राहण्यासाठी चाणक्य करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.